नमस्कार, माझं नाव गणेश नरसप्पा कलशेट्टी. आपलं सर्वांचं सरस्वती एज्युटेक या चॅनलवर सहर्ष स्वागत. आज संख्याज्ञान इयत्ता 6वी पासून वरच्या सर्व वर्गासाठी या संख्याज्ञानाचं खूप महत्त्व आहे. तसं पाहिलं तर हे प्राथमिक जीवनामध्ये म्हणजे पहिलीपासून सुद्धा संख्याज्ञान असणं आवश्यक आहे. परंतु स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं संख्याज्ञानावर जे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण संख्येचे प्रकार पाहणार आहोत. प्रथम पाहूया नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4 अशा अनंतापर्यंत संख्या मोजत गेलो तर त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. या संख्या आपण सदैव मोजत असतो किंवा गणन करत असतो, म्हणून यांना मोज संख्या असेही म्हणतात. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात आणि शेवट त्याचा आपल्याला माहिती नाही, परंतु नैसर्गिक संख्येमधील सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, कारण त्याची सुरुवातच 1 पासून झालेली आहे. आणि सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येत नाही. नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केली तर नैसर्गिक संख्याच येते. प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. 5 ही नैसर्गिक संख्या आहे, त्यामध्ये 9 ही नैसर्गिक संख्या मिसळली तर 14 ही नैसर्गिक संख्या येते. जर समजा 26 ही नैसर्गिक संख्या आहे, त्यामध्ये 3 ही नैसर्गिक संख्या मिसळली तर 29 ही नैसर्गिक संख्या मिळते. याचा अर्थ कोणत्याही नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते. मग ते 2 संख्या असतील किंवा 4 किंवा 3 संख्या असतील. उदाहरणार्थ 1 ही नैसर्गिक संख्या घेतली, 5 ही नैसर्गिक संख्या घेतली आणि 6 ही नैसर्गिक संख्या घेतली. यांची बेरीज केली तर 6 आणि 5 11, 11 आणि 1 12, 12 सुद्धा नैसर्गिक संख्याच आहे. यावरून नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नैसर्गिक संख्याच येते. आता नैसर्गिक संख्याचा गुणाकार आपण 3 ही नैसर्गिक संख्या घेऊ आणि 5 ही नैसर्गिक संख्या घेऊ. या 2 संख्यांचा गुणाकार 15 ही सुद्धा नैसर्गिक संख्याच येते. याचा अर्थ नैसर्गिक संख्यांचा गुणाकार सुद्धा नैसर्गिक संख्याच येते. 3 संख्या घेऊन पाहूया. 2 गुणिले 4 गुणिले 5 यांचा गुणाकार 5 20, 20 दोन्ही 40. म्हणजे नैसर्गिक संख्याचा गुणाकार ही नैसर्गिक संख्याच येते. नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपण 1 मानलो म्हणण्यापेक्षा 1 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असं करत आपण 99, 100 या सर्व नैसर्गिक संख्या क्रमाने घेत गेलो तर सर्वात सुरुवात कोणत्या संख्येने झाली? 1 ने. म्हणजे सर्वात लहान संख्या नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. 1 मध्ये 1 मिसळल्यास 2 येते, 2 मध्ये 1 मिसळल्यास 3 येते, 3 मध्ये 1 मिसळल्यास 4, 4 मध्ये 1 मिसळल्यास 5, 5 मध्ये 1 मिसळल्यास 6, 6 मध्ये 1 मिसळल्यास 7. म्हणजे 1 ने वाढत जाणारी संख्या ह्या नैसर्गिक संख्या आहे. यामध्ये 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी असे संख्येचे प्रकार पडतात. मग 1 अंकीमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या 9 आहे. सर्वात लहान 2 अंकी नैसर्गिक संख्या 10 आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या 2 अंकी 99 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 3 अंकीमध्ये 100 आहे आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या मध्ये 3 अंकीमध्ये 999 ही संख्या येते. अशा पद्धतीनं नैसर्गिक संख्येमधील सर्वात लहान सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला शोधता येते, परंतु सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. यानंतर पूर्ण संख्या. पूर्ण संख्यामध्ये म्हणजे ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्याच्या संचामध्ये 0 ही संख्याचा संच मिसळला तर 0, 1, 2, 3 अनंतापर्यंत संख्या वाढत जाणार आहेत. ह्या सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. या पूर्ण संख्येमध्ये सुरुवात 0 ने होते,
म्हणजे शून्य ही एक अशी संख्या आहे की ती पूर्ण संख्या आहे आणि शून्यामध्ये एक मिसळल्यास एक ही संख्या मिळते, एक मध्ये एक मिसळल्यास दोन ही संख्या मिळते. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य यांनी तयार झालेल्या संख्या समूहाला किंवा संख्या संचाला आपण पूर्ण संख्या म्हणतो. पूर्ण संख्येची सुरुवात शून्याने झाली म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या शून्य आहे. सर्वात मोठी संख्या जसं नैसर्गिक संख्येमध्ये सांगता येत नाही त्याच पद्धतीनं पूर्ण संख्या ही सांगता येत नाही. सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, पण सर्वच पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या असतील असं नाही. कारण बघा, सर्व नैसर्गिक संख्या घेतल्या 1 2 3 4 5 पासून अनंतापर्यंतच्या संख्या सर्व हे पूर्ण संख्यामध्ये येतात, म्हणून ह्या पूर्ण संख्या आहेत. परंतु शून्य ही पूर्ण संख्या आहे, नैसर्गिक संख्या नाही, म्हणून सर्व पूर्ण संख्या या नैसर्गिक संख्या असतीलच असं सांगता येणार नाही. यानंतर पूर्णांक संख्येविषयी माहिती घेऊया. सर्व धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजे कोणकोणत्या संख्यांना? सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या. आता धन संख्या म्हणजे काय? जर आपण नैसर्गिक संख्या घेतलो 1 2 3 4 या सर्व धन संख्या आहेत, कारण यांच्या मागे धन चिन्ह असतं. ह्या सर्व नैसर्गिक संख्या धन असतात. धन संख्येमध्ये शून्य या संख्याचा समावेश केला तर हे पूर्ण संख्या झाल्या. आता शून्याच्या अगोदर म्हणजे ऋण 1 ऋण 2 ऋण 3 ऋण 4 अशा अनंतापर्यंतच्या सर्व संख्या घेतल्या तर या सर्व संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. कारण शून्य पासून जर उजवीकडे जाऊ तसं तसं एक एकने संख्या वाढत गेली. उदाहरणार्थ ऋण 4 मध्ये एक मिसळलं तर ऋण 3 येतं, ऋण 3 मध्ये एक मिसळलं तर ऋण 2 येतं, ऋण 2 मध्ये एक मिसळलं तर ऋण 1 येतं, ऋण 1 मध्ये एक मिसळलं तर शून्य येतं, शून्यामध्ये एक मिसळलं तर 1 येतं, 1 मध्ये 1 मिसळलं तर 2 येतं, 2 मध्ये एक मिसळलं तर 3 येतं. अशा पद्धतीनं या सर्व संख्यांची निर्मिती होते. खऱ्या अर्थानं ज्या शून्यापासून धन 1 जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर ऋण संख्या ऋण 1 आहे. म्हणजे धन 1 ची विरुद्ध संख्या ऋण 1 आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा ऋण 1 ची विरुद्ध संख्या धन 1 आहे. म्हणजे सर्व नैसर्गिक संख्या शून्य आणि सर्व ऋण संख्या मिळून जो संख्या संच तयार होतो त्या संख्या समूहाला आपण पूर्णांक संख्या असे म्हणतो. यामध्ये शून्य हा काय आहे? मध्यबिंदू आहे, कारण हा मध्यावर येतो आणि या मध्याच्या उजवीकडे धन संख्या आणि या मध्याच्या डावीकडे सर्व ऋण संख्या आहे. यामध्ये जसं जसं डावीकडे जाऊ तसं तसं लहान संख्या होत राहतात. म्हणजे 4 पेक्षा 3 लहान आहे, 3 पेक्षा 2 लहान आहे, 2 पेक्षा 1 लहान आहे, 1 पेक्षा 0 लहान आहे, 0 पेक्षा ऋण 1 लहान आहे आणि ऋण 1 पेक्षा ऋण 2 लहान आहे आणि ऋण 2 पेक्षा ऋण 3 लहान आहे आणि ऋण 3 पेक्षा ऋण 4 लहान आहे. मग मध्यभागी शून्य ही संख्या येते आणि ह्या संख्येच्या डावीकडे आणि उजवीकडे संख्या वाढत गेलेल्या आहेत. मग सर्वात सुरुवात कोणत्या संख्येने झाली हे सांगता येत नाही, म्हणून सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. म्हणून सर्वात मोठी ऋण संख्या ऋण 1 आहे आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. तर सर्वात मोठी ऋण संख्या ऋण 1 आहे आणि 0 या संख्येला धन किंवा ऋण चिन्ह नसते. ही पूर्णांक संख्येबद्दलची थोडक्यात आणि सविस्तर माहिती आपण घेतलेली आहोत. त्यानंतर परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे ज्या संख्यांना p/q या स्वरूपात मांडता येतात. q ही संख्या शून्यतर म्हणजे शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असेल अशा संख्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे काय? p कोणतीही संख्या असेल, मग 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल किंवा अनंतापर्यंत कोणती नैसर्गिक संख्या असेल किंवा 0 असू शकेल किंवा ऋण 1 पासून अनंतापर्यंत कुठलीही संख्या असेल. पण q ही संख्या मात्र
काय असणार आहे, शून्य सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असेल, धन असेल किंवा ऋण असेल, तर ती जर पी अंशछेद क्यू या स्वरूपात मांडता आली तर त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. बघा, पी अंशछेद क्यू या स्वरूपातील परिमेय संख्येत क्यू ही 1 किंवा क्यूच्या पटीत म्हणजे पी ही संख्या असेल तर ती संख्या पूर्णांक संख्या असते. सर्व नैसर्गिक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. आता उदाहरणार्थ 5 ही नैसर्गिक संख्या आहे, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 7 ही परिमेय संख्या आहे. 18 ही परिमेय संख्या आहे. 428 ही परिमेय संख्या आहे. 9625 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. कारण का, याचा छेद 1 आहे, म्हणजे कोणत्याही संख्येचा छेद 1 असतो आणि याला पी अंशछेद क्यू या स्वरूपात मांडता येतंय. आणि क्यू हे शून्यत्तर संख्या असली पाहिजे तर ती परिमेय संख्या असते. म्हणून सर्व नैसर्गिक संख्या या काय आहेत, परिमेय संख्या आहेत. आणि जर या परिमेय संख्येमध्ये जर आपली क्यू ही संख्याच्या पटीत पी ही संख्या असेल, म्हणजेच आता बघा 3च्या पटीत 15 ही संख्या आहे, म्हणजे याचं उत्तर किती येतं, 5. 5 काय आहे, पूर्णांक संख्या आहे. कारण 5 अंशछेद 1 म्हणजेच 5 म्हणजे पूर्णांक संख्या, पण ही पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या आहे. या पद्धतीनं कोणतीही नैसर्गिक संख्या ही परिमेय संख्या असते आणि कोणतीही पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या असते. परंतु सर्वच परिमेय संख्या या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या किंवा पूर्णांक संख्या असू शकतात, पण असतातच असं नाही. समजा 3/5 ही एक परिमेय संख्या आहे. हे पी अंशछेद क्यू या स्वरूपात मांडता आलं. क्यू ही शून्यत्तर पूर्णांक संख्या आहे म्हणून ही परिमेय संख्या आहे. पण या परिमेय संख्येमध्ये ही नैसर्गिक संख्या आहे का, कारण 1 पासून अनंतापर्यंत मोजत गेलो तर आपल्याला 3/5 कुठेही सापडणार नाही. आपल्या गणनक्रियात येत नाही, म्हणजे मोज संख्येमध्ये येत नाही, म्हणून ही नैसर्गिक संख्या नाही. ही पूर्ण संख्या असेल का, पूर्ण संख्यामध्ये काय येतं, 0 1 2 3 4 5 या संख्या जर आपण मोजत गेलो तर 3/5 कुठेही येत नाही. याचा अर्थ ही संख्या पूर्णही नाही. पूर्णांक संख्यामध्ये 0 1 2 3 4 आणि ऋण 1 2 3 4 हे कितीही संख्या मोजल्या तर त्या संख्येमध्ये 3/5 संख्या येते का, नाही. म्हणजे ही फक्त परिमेय संख्या आहे, ती नैसर्गिक नाही, पूर्ण नाही, पूर्णांक नाही. याचा अर्थ परिमेय संख्या या सर्वच परिमेय संख्या या पूर्ण, नैसर्गिक किंवा पूर्णांक संख्या असतीलच असे नाही. पण पूर्णांक संख्या, सर्वच पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात, सर्वच नैसर्गिक संख्या या परिमेय संख्या असतात आणि सर्वच पूर्ण संख्या या परिमेय संख्या असतात. या पद्धतीने आपण परिमेय संख्येविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. आता परिमेय संख्या साध्या पद्धतीत सुद्धा असतात. साध्या परिमेय संख्या कोणत्या आहेत, तर कोणत्याही संख्येचा छेदात 0 जर सोडलं तर कोणतीही पूर्णांक संख्या आल्यास त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे बघा, 0 छेदाच्या ठिकाणी सोडलं म्हणजे 2 लिहिलो आपण, या 2च्या छेदाच्या ठिकाणी किती आहे, 1. याचा अर्थ 0 सोडून कोणतेही छेद असेल त्या पूर्णांक संख्येचे किंवा परिमेय संख्येचा तर ती संख्या काय झाली, ती संख्या परिमेय झाली, परिमेय संख्या. आता उदाहरणार्थ ही संख्या घ्या, 3/5 याचा छेद किती आहे, 5. म्हणजे छेदच्या ठिकाणी 0 सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असेल तर ती संख्या काय असते, परिमेय संख्या असते. आता ऋण 1/2 घेऊया. यामध्ये सुद्धा पहा, ऋण संख्या किंवा धन संख्या 0 हे सर्व संख्या जर आपण घेतलो ते मग अपूर्णांकात असतील किंवा पूर्णांकात असतील तर त्या सर्व संख्या काय असतात, परिमेय संख्या असतात. आता हे 0 घेऊया. 0चा छेद किती आहे पहा, 0चा छेद म्हणजे कोणत्याही पूर्णांक संख्येचा छेद किती असतो, 1. 0 ही पूर्णांक संख्या आहे आणि याचा छेद 1 आहे, म्हणजे शून्यत्तर पूर्णांक संख्या छेदस्थानी असेल तर ती संख्या काय असते, परिमेय संख्या असते. आता दुसरं एक उदाहरण घेऊया, 0/5 याचा छेद किती आहे बघा, 5. म्हणजे 0ला सोडून
आणि अंशाच्या ठिकाणी कोणती पूर्णांक संख्या आली तरी चालेल, मग शून्यही आलं तर चालतं, म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. पण ज्या संख्येच्या छेदस्थानी शून्य आहे, मग ते ऋण असतील किंवा धन असतील. हेच उदाहरण घेऊया. या छेदस्थानी शून्य आहे, या छेदस्थानी शून्य आहे, या छेदस्थानी सुद्धा शून्य येतं, म्हणजे या संख्या परिमेय संख्या नाही. मग कोणत्या आहेत हे? अपरिमेय संख्या. या संख्या कोणत्या आहेत? अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्येच्या छेदस्थानी शून्य येईल किंवा ज्या संख्या करणीय असतील, परंतु ते जर करणीय संख्या किंवा वर्गमुळातल्या संख्या किंवा कोणत्याही मूळ ह्याच्यावरल्या रूपातल्या संख्या जर आपणाला बाहेर काढता येत नसेल किंवा त्याला आपलं करणीय करता येत नाही, अकरणीय असतील, तर त्या संख्या काय झाल्या? अपरिमेय संख्या झाल्या. त्या परिमेय संख्या नाहीत. म्हणजे ज्या संख्या परिमेय नसतात त्या संख्या अपरिमेय संख्या असतात. आणि मग परिमेय संख्यामध्ये दशांश अपूर्णांकामधल्या परिमेय संख्या कशा ओळखायच्या? तर दशांश चिन्हाच्या उजवीकडील, म्हणजे दशांश चिन्हाच्या उजवीकडील, म्हणजे दशांश चिन्ह आहे त्याच्या उजवीकडील जर संख्या किंवा संख्येचा कोणताही गट हा परत परत रिपिटेशन होत असेल, पुन्हा पुन्हा येत असेल, तर त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. इथे पहा 3 3 ची पुनरावृत्ती झाली, इथं 6 6 ची पुनरावृत्ती झाली. दशांश चिन्हाच्या उजवीकडे इथं 3 3 4 च्या नंतर कोणती संख्या नाही, म्हणजे 0 0 ची पुनरावृत्ती झाली. म्हणजे अशा सर्व संख्या या परिमेय संख्या असतात, ते दशांश चिन्हामध्ये सुद्धा मानल्या जातात. यानंतर कनिष्ठ परिमेय संख्या आपण पाहूया. परिमेय संख्यामध्ये कनिष्ठ परिमेय संख्या कोणत्या असतात? ज्या करणीचे उत्तर पूर्णांक संख्या मिळते तिला परिमेय संख्या म्हणतो. आता वर्गमुळात 14 दिलंय, म्हणजे याचा वर्गमूळ 4 निघते, म्हणजे पूर्णांक संख्या निघते. 16चा चौथा मूळ आपल्याला माहितीये 2 आहे, म्हणजे याचं पूर्णांक उत्तर मिळतं. किंवा घनमुळात 8, म्हणजे 8चं तिसरं मूळ किती येतंय? 2. या संख्या परिमेय संख्या आहेत, कारण की याचं उत्तर पूर्णांकामध्ये मिळतं. म्हणून या करणीय संख्याचं उत्तर जर पूर्णांकामध्ये मिळतात, त्या सर्व संख्या परिमेय संख्या असतात. पण ज्या करणीय संख्येचं उत्तर पूर्णांकात मिळत नाही, ते परिमेय संख्या नसतात, म्हणजेच कोणते असतात? अपरिमेय असतात. वरील सर्व संदर्भानुसार अंशाच्या स्थानी कोणती पूर्णांक संख्या व छेदाच्या स्थानी शून्येतर पूर्णांक संख्या या स्वरूपात मानता येणाऱ्या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि ज्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या संख्या संचाला किंवा समूहाला वास्तव संख्याचा गट आपण म्हणतो. वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्याचा संपूर्ण गट. तर अशा पद्धतीने आपण संख्यांचे प्रकार आपण इथे पाहत आहोत. धन्यवाद.